भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. ऐशा नामाचा महिमा, ऐशा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जणी, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. पांडुरंग 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 करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझी पाया, दंडवत तुझी पाया, दंडवत हे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळेला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा अल्पसा परिहार. गेले अनेक वर्ष म्हणजे 22 वर्ष आपल्या या गणेश मंदिर शिवनेरी नगर सेक्टर 26 वाशी नवी मुंबई अष्टविनायक सेवा समिती यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 22 वर्ष प्रभू परमात्म्याची यथासांग त्या ठिकाणी सेवा आणि त्या सेवेचं त्या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा. माझ्यासारख्या यतकिंचित पामराकडं मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, मोठ्यानं सांगावं आणि लहानानं ऐकावं.
सर्व अधिकार मंडळी त्या ठिकाणी आईनं सांगावं आणि लेकरानं काम ऐकावं या युक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व अधिकार मंडळी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वाचा विधाता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविना वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही असा विश्वाचा मालक म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा आणि या पांडुरंग परमात्म्याचा लढीवाल भक्त नामदेव आणि या नामदेवरायांची भक्त त्या ठिकाणी बाबांनो दासी जनाबाई या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये उपदेश आणि नंतर तिन्ही चरणामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व विठ्ठल अभंग जनाबाईंचा आहे अभंग जनाबाईंचा कोण जनाबाई ऐका ज्या जनाबाई भगवंताच्या नामाचं महत्व तुम्हाला जडाजीवाला त्या ठिकाणी पटवून देतात त्या जनाबाई गंगाखेडच्या बरं का परमात्म्याचा वेळ लागला लहानपणापासून नाही आणि परमात्म्याचा वेळ कधी लागावा लहान तरणा भाग्यवंत नटे बरं का ऐका जनाबाईंचा अधिकार किती मोठा होता गंगाखेडच्या माझ्या जनाबाईच्या घरासमोरून त्या ठिकाणी बाबांनो वारकरी मंडळी निघाली बरं का जनाबाई छोटीशी होती खेळत होती वारकऱ्यांच्या खांद्यावर विनाय भगवत ध्वज पताका आहे हातामध्ये टाळे आणि मुखामध्ये फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव असं त्या ठिकाणी गजर आहे बरं का आणि वारकरी त्या ठिकाणी कुठे निघाल्यात पंढरपूरच्या वारीला निघाल्यात बरं का आई हातामध्ये काय ग किती लहान लेकरू असावा जनाबाई आणि त्या जनाबाईनं त्या ठिकाणी विचारावं आई हातामध्ये काय ग टाळ्यात त्या ठिकाणी खांद्यावर विनाय आई ते कोणाचं भजन करतात ग ज्ञानदेव भजन करतात आई सगळं झालं आता ही मंडळी निघाली कुठे पंढरपूरला आई पंढरपूर म्हणजे काय आहे ग पंढरपूर म्हणजे भूवैकुंठी नगरी आहे बाबांनो त्या ठिकाणी आई तिथे कोण राहतो ही मंडळी एवढं लांब त्या ठिकाणी चालत दिंडी त्या ठिकाणी करत चालल्यात पण असा पंढरपूर नगरामध्ये राहतो कोण आणि त्यावेळेला सांगावं काय सांगू तुला आणि त्यावेळेला जनाबाईच्या आईनं माझ्या परमात्म्याचं वर्णन करायला घेतलं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी जनाबाईच्या आईनं परमात्म्याचं वर्णन करावं सुंदर ते ध्यान उभे बिठेवरी कर कठावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान अगं तो कस्तुरी मलवट चंदनाची उटी असा परमात्म्याचं वर्णन ज्यावेळेला जनाबाईच्या समोर माझ्या जनाबाईच्या आईनं करावं ज्या परमात्म्याला जनाबाईनं पाहिलंच नाही त्याचं वेळ लागलं आणि वेळ कोणाचं लागावं दिसते त्याचा अर्जुन महाराज वेळ लागतच नाही आपल्याला का ते रोज दिसते ना आज मला आनंद वेगळा बरं का तुम्ही माझ्या समोर आहात बरं का किती वर्षात ना आपली भेट झाली परमात्मा दिसावा की दिसू नये काय म्हणे तुमचं परमात्मा दिसावा की दिसू नये दिसणाऱ्या गोष्टीला आपण जास्ती वेळ तिला चिंतन करत ना बरं का जो दिसत नाही ना त्याचा वेळ जास्त लागतो माणसाला परमात्मा पंढरपूरला आहे पण वेळ प्रत्येकाला लागतो ना 1 महिना अगोदर वारीचा लागतो का नाही लागतो का तसं आज सप्ताह गेले 22 वर्ष आपल्या या गावामध्ये नगरीमध्ये होतोय 1 महिना अगोदर आयोजक संयोजक नियोजक सगळी मंडळीला वेळ लागला असेल ना लागतो का नाही वेळ बाबानो तसं जनाबाईला लहानपणी त्या परमात्म्याला न पाहता वेळ लागला तेने वेदी येले जनाबाईंचं मन त्या निर्गुण परमात्म्याकडे लागलं बरं का ज्या परमात्म्याला पाहिलं नाही त्या परमात्म्याचं वर्णन जनाबाईच्या आईनं केलं आई ग चल ना ग मला पण घेऊन
पंढरपूरला. आता इथे एवढं 22 वर्ष सप्ताह चाललाय, इथल्या मंडळींना सांगायला नको सप्त्याला यायला बरं का. आता मंडळी कुठून कुठून आल्यात हो, कुठून कुठून त्या ठिकाणी मंडळी आल्यात बाबांनो. पण जवळच्या मंडळींना आवाज गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे बाबा रे अष्टविनायक मंडळाने त्या ठिकाणी गेले 22 वर्ष आपल्या या ठिकाणी या सभा मंडपामध्ये कीर्तनाची सेवा ठेवली, मग घरी झोपावं का कीर्तनाला यावं. नाशिकेत ग्रंथामध्ये 15व्या का 16व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी दिले बरं का. ज्या गावामध्ये ज्या नगरीमध्ये कीर्तन चालू असेल ना, कीर्तनाची ध्वनी ज्यावेळेला कानावर येते आणि कीर्तन जर चालू असताना जर मंडळी घरी झोपली तर त्याची वाट नरकाची म्हणजे दक्षिण दिशा सांगितली बरं. हे नाशिकेत ग्रंथामध्ये त्याचं लिखाण केलं बरं का. असू द्या शहर आहे, शहरामध्ये सगळं चालतं बरं का. जनाबाईला वेळ लागला, जनाबाई आईला म्हणते आई ग चल ना ग मला घेऊन चल ना ग आई, आई चल ना ग. जनाबाईच्या आईनं सांगा अगं जना लहान आहेस ग लेकरू, लहान आहे, ऊन असं पाऊस असं कसं तिथं राहणं कसं जाणं खाणं काही नसतं बाळा, पुढच्या वर्षी आई नक्की ना ग. हो जाणं खरंच ग. आणि पुढचा वर्षा तोच वेळ लागला, पुन्हा तेच वारकरी पुन्हा विना टाल चिपल्या हातामध्ये घेऊन ज्ञानोबा ज्ञानोबा गजर करत करत जनाबाईच्या घराच्या समोर गेली. जनाबाई पुन्हा आई जवळ गेली. आई गेले वर्षी दिला शब्द दिला होता बरं का, मला शब्द दिला होता पंढरपूरला घेऊन जाईल बरं का. जना तुला माहित नाही का या वर्षी खूप पाऊस पडलाय, जना राहायची व्यवस्था नसते ग पुढच्या वर्षी. आई नक्की. लहान लेकरू होता वारसाळाचं बरं का. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेले हो, आणि शेवटी करता करता 5वा वर्ष आले. तेच वारकरी खांद्यावर विना ज्ञानोबा ज्ञानोबा गजर करत करत ज्यावेळेला जनाबाईच्या समोरून गेले ना, जनाबाई वारकऱ्यांच्या पुढे निघाली आणि जनाबाई स्वतः ज्ञानोबा ज्ञानोबा गजर करत लागली. त्यावेळेला आईला विचारायची गरज लागली नाही, आई आता तू पाठव अगर नको पाठवू, पण मी वारकऱ्यांच्या बरोबर आता पंढरपूरला जाणार. आई चला. आणि जनाबाई चिमुकली. बाबानो ज्या परमात्म्याला पाहिलं नाहीये त्या परमात्म्याचा वेळ लागला आणि त्या परमात्म्याच्या भेटीला माझी जनाबाई निघाली. वारकऱ्यांच्या समवेत आई वडिलांच्या समवेत पंढरपूरला आली हो. आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचा तीर पाहिलं. अवघे गरजे चालला नामाचा गजर, जिथे जाऊ तिथे त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं चिंतन चालू आहे, गजर चालू आहे, कीर्तन चालू आहे. आणि जनाबाई भावून गेली. बाबांनो जिथे पाहिल तिथे भगवंताचं नाम चिंतन. चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि दलमजल करत करत वारकऱ्यांच्या बरोबर आता परमात्म्याच्या भेटीला जायचे. परमात्म्याच्या भेटीला जायचे. काय अवस्था असेल जनाबाईची. चिमुकली मुक्ता त्या ठिकाणी जनाबाई आहे. आणि ज्यावेळेला दलमजल करत करत ज्ञानोबा ज्ञानोबा गजर करत करत ज्यावेळेला त्या ठिकाणी जनाबाई महाद्वारावर जाते ना वारकरी पुढ्यात बरं का. खरा भक्त असं ना तो परमात्म्याला चेहऱ्याकडे पाहतच नाही बरं का. चरणाची सेवा सांगितली, रूपाची नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्यावेळेला कृष्ण परमात्मा मथुरेला गेला होता, त्या चित्रगंधा नावाच्या गवळणीला ज्यावेळेला उद्धवाने विचारलं, कृष्ण परमात्म्याची सुंदर अशी त्या ठिकाणी मूर्ती काढली, पण देवाचे चरण का काढले नाही. अहो त्या गवळणीनं सांगावं त्या परमात्म्याचं चरण आमच्या हृदयाजवळ असतात बरं का. आणि भक्ताच्या हृदयाजवळ त्या ठिकाणी परमात्म्याचे चरण असतात. जनाबाई मंद 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 पावलाने परमात्म्याकडे पाहत पाहत त्या ठिकाणी जाते. पुढे वारकरी जो खरा निष्ठावंत भक्त असेल ना, महाद्वाराला मिठी मारतो ना, त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात बाबांनो. कारण पुढे परमात्मा आहे. परमात्म्याला पाहण्याकरता जातो ना, डोळ्यात ना खलखला अश्रू येतात बाबांनो. जनाबाई मंद 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 पावलाने त्या परमात्म्याच्या चरणाकडे पाहते बरं का. आता तो परमात्मा उभा आहे विठेवर उभा आहे बाबांनो. तो परमात्मा कमरेवर हातात. एक पाय सगुणाचा आहे, दुसरा पाय निर्गुणाचा आहे. एक पाय सगुणाचा आहे, दुसरा पाय निर्गुणाचा आहे. इथे जीव आहे, इथे शिव आहे. आणि ज्यावेळेला जीव आणि शिव ऐक भाव होतो ना, त्यावेळेला कुंडल डोलतात बरं का. जनाबाईची अंतःकरणाची भावना त्या ठिकाणी जनाबाई मंद मंद पावलाने तिकडे निघते. आणि त्यावेळेला सहज परमात्म्याकडे पाहते, सहज परमात्म्याकडे पाहते. आणि जनाबाईच्या डोळ्यातून स्मित असं त्या ठिकाणी अश्रू वाहू लागले. ते दुःखाचे होते का प्रेमाचे होते माऊली? ते प्रेमाचे. ज्या परमात्म्याला पाहिले नाही, आज त्या परमात्म्याला पाहण्याकरता मी दलमजल करत करत त्या ठिकाणी पंढरपूरला आलोय. आणि त्या परमात्म्याला एकदा जनाबाईनं पाहिलं. जनाबाई देहावर राहिली नाही, ते वरतत दिसती देही परी ते देही ना माझ्या टाई आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे ही अवस्था जनाबाईंची झाली. जनाबाई परमात्म्याशी त्या ठिकाणी संलग्न झाली. परमात्म्याचं नाम चिंतन करली करता करता संध्याकाळची वेळ झाली. जनाबाई परमात्म्याच्या चरणाला हात पकडून राहते बरं का.
बरं का. आणि भक्ताने परमात्म्याच्या चरणाची सेवा करायची असते तर परमात्मा त्या ठिकाणी जवळ घेतो. आणि घडलं प्रसंग, संध्याकाळची वेळ. आई म्हणते जना अगं उशीर झाला, वारकरी निघाले, चल ना ग जना, चल ना. आई थांब ना ग, कसा भेटलाय आता माझ्या हाताला लागलाय ना, आता माझ्या हाताला लागलाय परमात्मा. तसा सहज कोणाच्या हाताला लागतो का, लागतो का? पण ज्यांच्या हाताला लागला त्यांना पुरेपूर देऊन गेला रे विठ्ठल विठ्ठल. संध्याकाळची वेळ झाली, आईने एकदा दोनदा तीनदा हात मारी, वारकरी निघून गेले. संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ आहे. आई शेवटी कंटाळून निघून गेली. जना मी जातो ग. आई जा, आता मी येणारच नाही परत माघारी. जणाबाई काया वाचा म्हणे त्या परमात्म्याशी एक रूप झाली. आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेला नामदेवराया दिवाबत्ती करण्याकरता परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये येतात. आणि जणाबाईने डोले वेगळे पाहते, कोणच नाही, अंधार झाला होता, कोणच नाहीये, कोणच नाही. सुंदर सुंदर रडू लागली. आणि तेव्हा नामदेवरायाने विचारावं, कोण आहे तिकडे? मी जना, मी जना. कुठून आलीस ग? मी गंगाखेडची. कशा करता आले? देवाला भेटण्याकरता. कोण आलं होतं बरोबर? आई आणि बाबा होते, वारकरी होते. मग कुठे? सगळे मला सोडून गेले बरं का. मी आता एकटी आहे. मला सांगा, जो एकटा आहे त्याचा पाठीराखा कोण आहे हो? हा बोला ना. ज्याचा कोण नाही ना त्याचा पाठीराखा परमात्मा असं हे लक्षात ठेवा बरं का. बरं तो परमात्मा आहे कुठं? परमात्मा कुठे हो? परमात्मा, परमात्मा नाही बोलायचा, परमात्मा. तो जवळच आहे बाबांनो. फक्त आम्ही त्याला लांब लांब शोधतोय. त्याला लांबचा केला, दूर लांबुला केला गे माहिती. दूरचा नाहीये तो जवळचा आहे. जवळ आहे परी भेटे ना, ही अवस्था आहे त्या ठिकाणी. जणाबाई म्हणते मी एकटी बरं का. मग आता माझं कोण नाही बरं का. मग त्यावेळेला नामदेवरायानं जणाबाईला हाताला पकडावं आणि आपल्या घरी घेऊन जावं. आणि त्यावेळेला नामदेवरायांच्या घरातली मंडळी आली. कोण आणले म्हणे हाताला धरून? आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, यांचंच नाही पुरं होईते, हे कोण आणलं लेकरू त्या ठिकाणी? नाही म्हणे त्या ठिकाणी गंगाखेडचं चिमुकलं बाळ आहे त्या ठिकाणी, कोण नाही तिथं. ठीक आहे चालेल, घरी ठेवू, पण काम करावं लागेल, काम करावं लागेल. जणाबाई म्हणतात काम करावं लागेल, पण काय काम सांगितलं? भांडी धुणं करावं लागेल आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला नैवेद्य घेऊन जावं लागेल. जणाबाईला तेच पाहिजे होतं रे, तेच पाहिजे होतं. भक्ताची लक्षणं वेगळी आहेत बाबांनो, भक्ताची लक्षणं वेगळी. भक्त म्हणतो आयुष्य मी काही काम सांगा, पण जे मला हवंय ते मिळावं. आणि जणाबाईला काय काम मिळावं? त्या परमात्म्याला नैवेद्य घेऊन त्या ठिकाणी जणाबाई आनंद झाली, एवढा समाधान झाला, एवढा जणाबाईने त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं. विश्वाचा विधाता जणाबाई संगे दलू लागला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा जणाबाई संगे दलू लागला. अधिकार आहे का? जणाबाई ज्यावेळेला आंघोळीला बसायची ना, एक तांब्या परमात्मा अंगावर टाकायचा रे, एक परमात्मा टाकायचा. एके दिवशी मुद्दाम परमात्म्याने त्या ठिकाणी गरम पाणी दिलं आणि जणाबाईचं अंग भाजलं. अंग भाजल्यानंतर जणाबाई पदर कोशीत अंगणामध्ये आली आणि काय बोलावली? देवा बरं केलं रे माझं अंग भाजलं असे म्हटली. अरे अरे विठ्या मुल मायेच्या कारट्या. पुढं काय म्हटलंय? तुला पाहून काल रडे किंवा तुझ्या गेले रे मढे. अंगणामध्ये उभी राहून जणाबाई शिव्या देते बरं का. तो अधिकार आपला नाही म्हणून मी तो पुढचं वाक्य नाही बोललो बरं का. जणाबाईने बोलावं देवा तुझी रांड रणकी झाली. जणाबाईचा अधिकार प्राप्त केला होता. कशाच्या सामर्थ्याने? भगवंताच्या नामाच्या सामर्थ्याने. भगवंताला सुद्धा भक्ताला आलवता येतो एवढा अधिकार.
खूप गोड त्या ठिकाणी एवढ्या अधिकार संपन्न जनाबाई परमात्मा त्या जनाबाईची कामं करतोय, दलन दलतोय, परमात्मा ओव्या गातोय, शेनी माझा परमात्मा उचलतोय. हो, एवढा अधिकार संपन्न जनाबाई या नरदेहाला एका प्रकारे त्या ठिकाणी उपदेश करून सांगतात, जन्मा येऊन या देख. कोण जन्माला येतो बरं का, कोण जन्माला येतो, कोणाला यावं लागतं आणि कोणाला हाणावं लागतं. 3 वर्ग पडले, एक भगवंत, दुसरे संत आणि तिसरा म्हणजे जड जीव. एका वर्गाला आणावं लागतं तो म्हणजे परमात्म्याला. कशा करता, धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्म्याला त्या ठिकाणी काय करावं लागते, करुणा करावं लागते, विनंती करावं लागते, प्रार्थना करावं लागते. मग तो परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता या भूतलावर अवतरण होतो. 500 वर्षापूर्वी परमात्मा वनवासामध्ये होता आणि साधू संतांनी तपश्चर्या केली, साधना केली की नाव. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती माझ्या परमात्म्याचा वनवास निघून जावं आणि परमात्म्याने बुलडोजर लावावं. आता कळलं असेल कशा करता परमात्मा आलाय. खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती माझ्या देवाचा वनवास निघावं आणि तो परमात्मा त्या ठिकाणी अयोध्येला विराजमान व्हावं आणि आमच्या धर्मावर आलेलं संकट त्या ठिकाणी दूर करावं. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आज अयोध्येला विराजमान झाले. हे तुमचे आमचे सर्वांचे भाग्य आहे. विठ्ठल आपण भाग्यवान आहोत का नाही? अरे खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत की अयोध्येच्या प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठा सोहळा तुम्ही आम्ही या डोळ्याने पाहिलोय. येणाऱ्या पिढीला सांगू शकतो आम्ही त्यावेळेला जिवंत होतो नव्हे. अयोध्येच्या मंदिराला लागणारी 1 वीट आम्ही सुद्धा दिली. त्यावेळेला निधी प्रत्येक गावागावी त्या ठिकाणी निधी आली होती. प्रत्येकाने 10 रुपये का नाही. अहो तिथे केर कचरा करणाऱ्या एका आजीबाईला 40 रुपये मिळाले होते. किती? 40 रुपये. निधी मागणारी मंडळी त्या आजीबाईच्या समोर गेली, आजीबाई प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला तुमच्याकडून काही मिळेल का? जी केर कचरा गोळा करणाऱ्या आजीबाईला 40 रुपये बाटला विकून मिळालं होतं, तिने 20 रुपये प्रभू परमात्म्याच्या मंदिराला दिलं आणि 20 रुपये आपल्या उदरनिर्वाहासाठी ठेवले. हो, आज त्या आजीबाईला सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण होता. ज्या प्रकारे खारुताईने सेतू बांधण्याकरता थोडीशी माती लावली रे, तसे तुमच्या आमच्या जवळचे 10 रुपये प्रभू परमात्म्याच्या कार्याला गेले ना, आपली सुद्धा परमात्म्याच्या इतिहासामध्ये नोंद होणार. विठ्ठल परमात्म्याला धर्माचं रक्षण करण्याकरता आणावं लागतं. दुसरा वर्ग संत मंडळीला आणावं लागतं. संत मंडळी स्वतःहून येतात का संत मंडळीला यावंच लागतं? 5वी लाट यायची बरं का. आता या 4-5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी राम मंदिराचा विषय टीव्हीला दाखवत होते. चला तो संपला विषय. पुन्हा 4-5 महिन्यामध्ये आपला मराठा आरक्षण विषय चालू होता. ते सगळं संपलं. आता पुन्हा चालू केलंय 250 पॉझिटिव्ह. म्हणून 5वी लाट येऊ नये यासाठी बोलत चला बरं का. संवाद गेला, बोलणं आमचं मोबाईलने घेतलं. बाबा घरात एका बाजूला आई आहे, एका बाजूला वडील आहेत. मुलगा मध्ये आईकडे जातोय, बापाकडे जातोय, बाप लोटतोय, आई लोटते. मग शेवटी त्या स्टॉपवर जातात, एक चांगला मोबाईल घेतात आणि मुलाच्या हातामध्ये देतात. तिने बिजी. आता हेच फक्त धर्म मंडप कीर्तनाचे नाही, इथे संवाद आहे, गुरु शिष्यांचा संवाद. काय बोलले जे त्यांना श्रवण केले आणि प्राप्त काय. फक्त हा धर्म मंडपच राहिला, इथे बोलायला मिळते. घरामध्ये मुलगा बापाला बोलून देत नाही हो, आणि सुनबाई सासूला बोलून देत नाही. कोण कुणाला बोलून देते सांगा ना. पण परमात्म्यामध्ये कीर्तनामध्ये कोणीही बोलायचं. इथे आनंद लुटायचा असेल ना, फक्त आणि फक्त परमार्थामध्ये. बाकी ठिकाणी आनंद नावाची त्या ठिकाणी वस्तूच राहिली नाही. म्हणून बाबांनो, दुसरा वर्ग संत मंडळी आहे. संतांना आणावं लागत नाही, संतांना यावंच लागत नाही. संत स्वतःहून येतात. कशा करता? शोधून खरा खोटा किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले ते ऋषी, जी ऋषी मंडळी बोली ना, तेच करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलोय. कशा करता? किंवा येऊन केलं काय? आपण सारिके करीती
एखादा गंदेला लोखंड असावा, एखादा गंदेला लोखंड असावा. गंदेला लोखंडाची ज्यावेळेला परिसाला सांगड होते ना बाबांनो, गंदेला लोखंड सुद्धा त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी मूलत्व बदलतो आणि सोन्यासारखं होतं. तसं संतांच्या समागमामध्ये जर मंडळी आली, संत संगतीने थोर लाभ झाला. संतांच्या समागमामध्ये जर आम्ही आलो नसतो तर ही नारदाची गादी प्राप्त झाली असते का हो? संतांचे संगती म्हणून संत मंडळी जगाचा संसार सुखी करण्याकरता आली बर का. कशा करता आली? स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करावी, फक्त जगाचा संसार सुखी व्हावं या करताना मायबापांनो आले बर का. आणि तिसरा वर्ग तो म्हणजे तुम्ही आम्ही जडजीव. इथे आपल्याला आणावं लागलं, कोणी बोलवलं का आपल्याला इथे? आपण स्वतःहून आलो का तुम्ही आम्हाला यावंच लागलं? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून च वापरलंय बरं का. मी सकाळीही कीर्तनामध्ये बोलून गेलो बाबांनो की 1999 2000 परत त्या ठिकाणी या जड जीवाला या पिंडाला असं वाटत होतं इथे जन्माला यावं का, आनंद वाटत होता. तुकोबराने म्हणावं घेईन मी जन्म यासाठी. आणि तुझी चरण सेवा आनंद होता, समाधान होता, पैसा नव्हता पण सुख नावाची गोष्ट आमच्याकडे होती. कधी? 1999 परत. पैसा केव्हा आला? 2002 नंतर आपल्याकडे पैसा आला बरं. इकडे मुंबईला पैसा एवढा आला, भरपूर आला, पण विश्रांती गेली ना आमची, झोप गेली, आनंद गेला, सुख गेलं, सर्व काही गेलं. या पिंडाला अगोदर वाटत होतं जन्माला यावं, पण अशा प्रदूषणामध्ये आता असं वाटतं का जन्माला येऊच नाही. कोण म्हणते? हा म्हणते बरं का. अगोदरचा कालखंड माझ्या माय माऊलीने बाबांनो डोक्यावर हंड्यावर हंडा घ्यावं, दिवसभर काबाहार कष्ट करावं, मोल मजुरी करावी. 9 महिने 9 दिवस भरले तरी आयुष्यभर काबाहार कष्ट मोल मजुरी करणारी मंडळी सहज डिलिव्हरी नॉर्मल व्हायची यांची बरं का, नॉर्मल डिलिव्हरी. त्यावेळेला पिंडाला असं वाटतं जन्माला यावं, पण जसा 2002चा वारा लागला हो, पैसा आला, पण राहणीमान बदललं, विचार बदललं, आचरण गेलं, पवित्रता गेली, सर्व काही गेलं बाबांनो. आता हा पिंड म्हणतो मला जन्माला यायचं नाही. काय म्हणतोय? मला जन्माला यायचं नाही. तू लाख म्हणशील तुला जन्माला यायचं नाही, पण तुला शिजर करून बाहेर काढू. कशा करता? अगा कर्मे जे कशा करता? अगा कर्मे जे उरावे, ते कर्माची फेड फेडण्याकरता तुला शिजर करून बाहेर काढू. 1999 परत मायबा सांगा आई, शिजर हा विषय होता का? होता का? खरं सांगा बरं का. आता 9 महिने होईपर्यंत सोनोग्राफ्या, तरी पण 10व्या महिन्यामध्ये शिजरच. मग केल्या कशा सोनोग्राफी आमच्या सांगा? डॉक्टर म्हणतात ही शिजर करावं लागेल बरं का, त्याला काय सोनोग्राफी म्हणतात, हे करावं लागेल, ते करावं लागेल. आणि 9व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी डिलिव्हरी कशी झाली? शिजर करावं लागलं. मग 9 महिने तुम्ही कॉप्या करून फायदा काय झाला? औषधं घेऊन फायदा काय? पण पूर्वी माझ्या माय माऊलीने काबाहार कष्ट करावं, काबाहार कष्ट करावं, चांगलं खावं, त्या ठिकाणी चांगलं आचरण करावं, पवित्रता करावी, म्हणून त्या ठिकाणी बाबांनो बाळ सहज जन्माला येतात. म्हणून तिसरा वर्ग यावंच. कशा करता? केले कर्म किती म्हटलं त्या ठिकाणी बाबांनो, कर्माची फेड फेडण्याकरता परमात्म्याला सुद्धा यावं लागलं. राम अवतारामध्ये ज्या वालीला बाबांनो प्रभू परमात्म्याने लपून मारलं होतं, त्यावेळेला वाली सुद्धा म्हटला परमात्म्या हे रामा, अरे मलाही वचन दे, मलाही तुला मारायचं बरं का. परमात्मा तो तथास्तु. पण या अवतारामध्ये नाही, पुढच्या अवतारामध्ये म्हणजे परमात्म्याला सुद्धा बाबांनो कर्माची फेड फेडण्याकरता यावं लागलं. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकले नाही. कोण देवाचा बाप? राजा दशरथ. 4 पुत्र राजा दशरथा, मृत्यू समय एकही नव्हता. कौसल्या
अगं बघ ना त्या भिंतीवर काहीतरी चित्र विचित्र दिसतात ग. आणि कौशल्या माताने विचारावं काय दिसतं तुम्हाला, त्यावेळेला सांगावं त्या श्रावण बालाच्या बाण लागलाय ग. पाणी पाणी करता आई वडील त्या ठिकाणी प्राण सोडतात, पुत्र पुत्र करताना. म्हणजे सांगायचं तात्पर्य देवाच्या बापालाही कर्म चुकले नाही, तर यावत जीवाला आलेल्या जड जीवाला यावंच लागेल आणि कर्माची फेड फेडावी लागेल. विठ्ठल जनाबाई म्हणतात जन्मा येऊन या देख. कोण जन्माला येतात बरं का, तुम्हाला 3-3 वर्ग त्या ठिकाणी पाठवून दिले. एकाला देह मिळाला पण काळाला एका वर्गाला त्या ठिकाणी बाबांनो देह मिळाला पण भोगता आला का स्वर्गीचे अमर. चला पुढे दुसरा वर्ग तुम्हाला देह मिळाला पण काळाला का खरं सांगा, कालाला असता कोणाचा द्वेष केला नसता बाबा. कालाला असता खऱ्या अर्थाने आम्हाला मनुष्य देह कशा करता मिळाला, कोणत्या कारणासाठी मिळाला, आमचं येण्याचं प्रयोजन काय, आमचा उद्दिष्ट काय, आमचा हेतू काय, आमचं साधन काय, आमचं साध्य काय आणि त्या साध्याची फलप्राप्ती काय, कशा करता देह मिळाला. परमात्म्याने तुम्हाला हा नरदेह दिला, हा कशा करता दिला आई, भोजना करता, बरोबर का नाही. आज नशीब एकादशी नंतर कधी कधी महाराज म्हणतात जेवायला 360 आणि कीर्तनाला फक्त अशी अवस्था पण इथे नाही बरं का. इथे मंडळी भरपूर आहेत, फक्त थोडी मागे बसणारी मंडळी पुढे आली असते ना म्हणजे मला कळालं असतं कोण कोण माझ्या ओळखीचे आहेत. तुम्ही भरपूर मागे आहेत बरं का, म्हणजे जर पुढे आले असते ना थोडा आनंद वाटला असता बरं का. घेऊन या तुम्ही असो. परमात्म्याने तुम्हाला नरदेह दिलाय कशा करता, आता ऐका बरं. दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया, हे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी म्हटलं बरं का. हाताचं काम कशा करताय, टाळी वाजवण्याकरता, कुठे भगवंताच्या नामाची बरं का. कानाचं काम काय, श्रवण भक्ती चांगलं ऐकण्याकरता बरं का. पुढे म्हटलंय पाय एकतरी त्या ठिकाणी वारीमध्ये त्या ठिकाणी चालावं, दिंडीला चालावं, हे पायाचं कार्य. नवे डोळ्यांचं काम हे रूपी गुंतले लोचनी बरं का, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो. हे परमात्मा या रूपाने या डोळ्याने तुला पाहिल्यानंतर माझ्या या बुद्धिरूपी साधनेला त्या ठिकाणी काय होतो, आनंद होतो. पुढे म्हटलंय त्या ठिकाणी या वाचेचं काम काय, गुण गायीन, प्रत्येक कार्याचं त्या ठिकाणी देहाचं कार्य दिलंय. पण आम्ही भोजना करता वापरलं, आम्ही मिथ्य खोट्या बाजारा करता वापरलं, म्हणून त्या साध्याची प्राप्ती तुम्हाला होत नाही. ज्यासाठी आलोय ऐका, ज्यासाठी आलोय, ज्याच्यासाठी आलोय, ज्या साधनासाठी आलोय, ज्या साध्यासाठी आलोय त्यांचा आम्हाला विसर पडला, म्हणून विसरली त्या थोर झाली. अरे पण आम्ही कोण आहोत कधी विचार केला. म्हणून जनाबाईला का बोलावं लागलं, देहाचं सार्थक करा. मुलात हा देह म्हणजे अहम ब्रह्मस्मी जीव हुता सनातना. अरे आम्ही त्या ब्रह्माचे अंश आहोत. जीव आणि शिव यांची नाल जोडली होती का नव्हती, कुठे आईच्या गर्भामध्ये आम्ही शिव शिव त्या ठिकाणी म्हणत होतो ना, त्या परमात्म्याचं नामचिंतन करत होतो, म्हणून त्या परमात्म्याला करुणा आली. एक तत्व नाम मग हरीसी करुणा येईल तुझी. त्या परमात्म्याला करुणा आली आणि त्या परमात्म्याला पाठवलं कुठं, या भूतलावर. कशा करता, नामधारक होण्याकरता. पण आम्ही नावधारक झालो, नामधारक नाही. विठ्ठल विठ्ठल ज्यासाठी पाठवलंय कशा करता, नामाचे धारक होण्याकरता, नामधारक होण्याकरता. पण आम्ही नावधारक झालो, कोणतरी आम्हाला महाराज म्हटलं पाहिजे. आम्ही उपाधीच्या मागे लागलं, पण संत उपाधीच्या पलीकडे होते बाबांनो. नामधारक वेगळा आणि नावधारक वेगळा. सध्या आपण जगतो हे तुम्ही नाही, सध्या आम्ही जगतो कशा करता हो, नावासाठी. कोणतरी महाराज म्हणावं बरं का आम्हाला, हे नावासाठी
नामासाठी परमार्थ बरं का, पण साधू संत जगले जगले नामासाठी, म्हणून त्यांची नोंद झाली विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याला सांगितलं बाबा नाम धारक होण्याकरता, पण जसं मी बाहेर आलो त्या परमात्म्याला विसरलो आणि कोहम कोहम बोलू लागलो. मूळ तत्वाने पाहिलं गेलं जीव जीव आणि शिव हा एकरूप होता म्हणून सततम कीर्तयंतमा, सतत आणि सतत त्या परमात्म्याचं नामचिंतन करता. कोणत्या? ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही घडविला, नाही बैसविला, कोण परमात्मा आहे हे जीवाला माहित नव्हतं, तरी सुद्धा त्या गर्भामध्ये त्या परमात्म्याचं नामचिंतन करत होता. पण नंतर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला देव दाखवला, तो देव तुझा, तो म्हणतो ह्यो माझा बरं का. पण इथे माहित होता कोण आहे तो? कृष्ण, नारायण, हरी, पांडुरंग परमात्मा. कारण त्या परमात्म्याला रंग नाही, रूप नाही, काही नाही, पण आणि रूपावळे करुणी खळे हरिदासी. त्या संतांना कळवायला आला, जरी त्या परमात्म्याची ओळख करण्याकरता तो निर्गुण आहे, त्याला रंग नाही, आकार नाही, कसं आहे माहित नाही, पण या जडजीवाला त्या परमात्म्याचं स्वरूप करण्याकरता तुकोबरांनी प्रार्थना केली. उभारिला हात जगी जाणविली माता. मग सांगितलं देव बैसले कधी कधी. तो परमात्मा येत नव्हता बरं का. काय येऊ मी यांच्यासाठी? ज्यांना मी जन्माला घातलं माझ्यासाठी, त्यातला एकही जीव त्या ठिकाणी माझ्या दर्शनाला येत नाही. अर्जुनाचा आणि उद्धवाचा आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद एकादशी स्कंदामध्ये संवाद आहे. उद्धव भक्त कृष्ण परमात्मा म्हणतो, उद्धवा कृष्णा हे परमात्मा, अरे रूप सोड ना आणि ये ना सगुणाला ये ना. आणि त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणतोय मी का येऊ यांच्यासाठी येऊ रे, कशा करता येऊ? ज्यांची निर्मिती मला शरण येण्याकरता झाले ते मला शरण येत नाही बाबांनो. दृष्टांत कळण्याकरता, एक सिद्धांत कळण्याकरता एक दृष्टांत देऊन सांगू तुम्हाला. एक गृहस्थ होता, मंदिरामध्ये दर्शनाला आला बरं का. दर्शनाला आल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर भिकारी बसला होता. तो भिकारी म्हणतो, अहो शेठ ऐकलं का, जरा 10 रुपये द्या ना. शेठ जरा 10 रुपये द्या ना. तो शेठ म्हणतो, हे भिकाऱ्या तुला 10 रुपये मी का देऊ? हे उद्धवा मी का रे यांच्यासाठी येऊ? दृष्टांत आणि सिद्धांत बघा आता कळाल का? हे भिकाऱ्या तुला 10 रुपये मी का देऊ? हे उद्धवा यांच्यासाठी मी का येऊ? तो गृहस्थ निघाला, घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्नीने म्हटलं, अहो ऐकलं का, जरा 500 रुपये देता का साडी घ्यायला? आपल्या या अष्टविनायक मंडळाने त्या ठिकाणी सप्ताह ठेवलाय. ज्यावेळेला दिंडी प्रदक्षिण आहे ना, त्यावेळेला महिला मंडळा सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी आनंद लुटणाऱ्या. मला 500 रुपये देता का? अगं 500 काय 1000 घे ना. भिकाऱ्याने किती मागितले हो? दिले का? नाही दिले. आणि आपल्या पत्नीने मागितलं, अहो 500 रुपये देता का? किती? 1000 घ्या म्हणतोय. का बोलला असेल हो? आवडती पत्नी म्हणून का हो? धर्मपत्नी म्हणून का? तर नाही बाबा, सांगू तुम्हाला, त्या पत्नीने जीवनामध्ये त्याग केलाय. कोणासाठी? पतीसाठी. तसा उद्धवाला कृष्ण परमात्मा उद्धवाला तेच सांगतोय बरं का. त्या पत्नीने काय केलंय? आईला सोडलंय. कोणासाठी? पतीसाठी. आईला सोडलं, बापाला सोडलं, भावाला सोडलं, गावाला सोडलं, नावाला सोडलं, कुलाला सोडलं, फक्त आणि फक्त आपल्या पतीसाठी. मग तिची पूर्ण जबाबदारी कुणाची आहे? कोणाची आहे? पतीची. इथे उद्धवाला कृष्ण परमात्मा तेच सांगते, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागत शरण मीची. जो जडाजीव मला शरणला, मी फक्त आणि फक्त त्याच्या जीवन मारणाची येरदार चुकवतो, अन्यथा कोणाची चुकवत नाही. म्हणून त्या ठिकाणी जनाबाई म्हणतात, ऐका, जनाबाई म्हणतात, नरदेह पुन्हा पुन्हा नाहीये बाबांनो. ज्या प्रकारे आंधळ्याच्या हातामध्ये कावला सापडावा ना, त्या प्रकारे तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालाय. आता प्राप्त झालाय ना नरदेह, मग काय करा? या देहाचे सार्थक करा. अभंगाचं पहिलं शरण. जन्म येऊनिया देख, जन्म येऊनिया देख, जन्म
कळा. जनाबाई तुम्ही म्हणता जन्म येऊन या देख, जन्म येऊन या देख. ठीक आहे, आम्ही जन्माला आलो, पण येऊन करू काय? तेव्हा जनाबाईने सांगावं, वाचे नाम विठ्ठलाचे. जन्म येऊन या देख, करा देहाचे सार्थक. जनाबाई तुम्ही म्हणता देहाचे सार्थक करा, देहाचे सार्थक करा. ओ कोणी कोणी देहाचं सार्थक केला. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले हो, 1400 वर्ष. पण जगून काही उपयोग झाला होता का? झालं होतं का? 1400 वर्ष जगणारा चांगदेव सुद्धा कोरा राहिला होता. पण ज्यावेळेला गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, तेव्हा आजी सोनियाचा दिवस सुद्धा बरं का. त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवनाचं सार बदललं. मग माझ्या चांगदेव महाराजांनी सांगावं की जन्म येऊन या माझ्या देहाचं सार्थक झालं. चिमुकल्या मुक्ताबाईनं 3 देव तयार केले. 3 देव त्यावेळेला. चांग्याचा चांगदेव केला. ऐका बरं का, चांग्याचा चांगदेव केला. नाम्याचा वाळवंटामध्ये नामदेव केला आणि ज्ञानाचा ज्ञानदेव केला. कधी पर्णकुटीमध्ये जेवला दार बंद केलं ना कुटी. अरे ज्ञाना, जगाला ज्ञान अमृत पाजण्याकरता तू योगी ना रे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. जर ज्ञान लोपलं तर या जड जीवाला प्रकाशमय ज्ञान कोण अमृत पाजिल रे. त्या ज्ञानाबाईनं, त्या मीरा आपल्या त्या मुक्ताबाईनं त्या वयामध्ये बाबानं ज्ञानाचा ज्ञानदेव तयार केला. मुक्ताबाईनं 3 देव तयार केले. नामदेव राणा अहंकार झाला होता वालवंटामध्ये. जो तो एकमेकाच्या पाया पडता. आपण नामदेव राय त्यावेळेला कोणाच्या पाया पडत नव्हते बरं का. नामाला असं वाटत तो परमात्मा माझ्या बरोबर जेवतोय बरं का, सर्व कामं त्या ठिकाणी करतोय, म्हणून नामा कोणाच्या पाया पडत नव्हता. म्हणून त्यावेळेला ए नाम्या अधिकार त्या ठिकाणी मुक्ताबाईचा होता बरं का. सांगायचा तात्पर्य त्या ठिकाणी की ज्यावेळेला चांगदेव महाराज मुक्ताबाईला शरण गेले तेव्हा चांगदेव महाराजांच्या जन्माचं सार्थक झालं. अरे वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्या ज्ञानोबराने आपल्या देहाचं सार्थक केलं बाबांनो. चला, वयाच्या 16 वर्षी सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून काढिले 32 दात. ही जात मराठांचा म्हणणार अशूर आबांचा अशूर छावा म्हणजे शंभू राजाने देहाचं सार्थक केलं. अखेरच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडला नाही रे. कोणासाठी? हिंदू धर्मासाठी त्यांनी आपल्या देहाचं सार्थक केलं. वयाच्या 16 वर्षी तोरणागडावर स्वराज्याचं तोरण बांधणारे माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देहाचं सार्थक केलं. नव्हे या पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा घालणारे आद्य शंकराचार्याने वयाच्या 16व्या वर्षी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली होती. त्यांनी देहाचं सार्थक केलं बाबांनो. स्वामी विवेकानंदाने शिकागो परीक्षेमध्ये माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो उद्गार गावा. त्या स्वामी विवेकानंदाने आपल्या देहाचं सार्थक केलं. आणि आमचं डुलतंय हल्दीच्या मांडवात. स्वलाभवरीचं धोक्याचं म्हणतोय. आई गाणी पण कोणी काढलं काय माहित नाही. तुमच्याकडे हालत होते का मला माहित नाही. आमच्याकडे लई जोरात हल्दी बरं डीजेवर लावून. सोलाबरीचं खऱ्या अर्थाने धोक्याचं आहे काय मोक्याचं आहे?
मुख्य आहे ना बाबांनो. ज्ञानोबरांनी क्रांती केली ना, छत्रपती शिवरायाने क्रांती केली, शंभू राजाने क्रांती केली बाबांनो, आद्य शंकराचार्याने क्रांती केली. आमचा हल्दीच्या मांडवात डुलतोय म्हणून कीर्तनाला तर ऋण कमी आहेत बाबांनो. पण पूर्वी वेगळं होतं बरं का, वेगळं होतं. त्याने देहाचं सार्थक केलं बाबांनो. जाणा बाई, तुम्ही म्हणता जन्माला या, आम्ही जन्माला आलो बरं का, आलो ठीक आहे. जन्माला येऊन करू काय म्हणता, देहाचं सार्थक करा. जणाबाई ऐका ना, पण देहाचं सार्थक कशाने होईल. अभंगाचं दुसरं चरण, वाचे नाम विठ्ठलाचे, जन्माला आलो बरं का आम्ही. तुम्ही म्हणता जन्माला या, जन्माला आलो बरं का. जन्माला येऊन करू काय, देहाचं सार्थक करा. पण पुन्हा त्या साधकाने विचारलं, जनाबाई देहाचं सार्थक कशाने होईल. कधी विचारलं आम्ही आमच्या श्रीगुरूंना, आम्ही गळ्यामध्ये माल कशा करता घातले, विचारलं आई खरं सांगा. काही मी उद्धार पावे न काही कृपा करे नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. विचारणा आपल्या श्रीगुरूंना, मी गळ्यामध्ये माल कशा करता घातले असलो आपण सांगू. खऱ्या अर्थाने जन्म मरणाचं अनिवार्य दुःखातून मुक्त होण्याकरता ही गळ्यामध्ये तुळशीचे माल आले बरं का बाबांनो. पण आम्ही कधीच विचार केला नाही त्या गोष्टीचा, कधीच नाही. एक म्हटलं त्या ठिकाणी अनुग्रह आणि प्रबोधन दोन गोष्टी आहेत बरं का. हा गळ्यामध्ये जेव्हा माल घालतो ना तेव्हा अनुग्रह म्हटलाय आणि प्रबोधाचं ज्ञान. एकदा अनुग्रह झाला का त्यावेळेला भगवंताच्या नामावर तुमची आमची त्या ठिकाणी सांगड बांधली जाते आणि त्या नामाच्या सामर्थ्याने पुढचा प्रबोध. एकदा प्रबोधाचं ज्ञान झालं, 9 द्वार बंद होतात आणि 10वा द्वार उघडतो. मग देहीची विदेही, मग विषय येतो त्यांचा. कधी अनुग्रहाचं नाम आणि प्रबोधनाचं नाम. जे इथून जडलंय ना बाबा ते घ्यायची, इथून नाही सांगितलं. 4 वाण्या दिल्यात बरं का. ते नामी दुर्लभ, ते नामी ते वेगळे. आम्ही कोणतं नाम घेतो, वाचेच्या नामाने बाबांना पुण्य मिळेल. पुण्यवंत होवे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. साधू संतांच्या नावाने तुम्हाला पुण्य प्राप्त होतील. पण जीवन मरणाचा अनिवार्य दुःखातून मुक्त होणार नाही. त्यासाठी परेच्या नामाचं त्या ठिकाणी चिंतन लागावे. म्हणून परेच्या 4 वाणे ना, परा पशती मध्यम आणि वैखरीच्या नामाने सुद्धा आम्ही त्याच स्टेशनला जाऊ. पण विलंब लागेल, वेळ लागेल. एवढं आयुष्य आपल्याकडे आहे का,
आयुष्य आहे का? किती सांगितलं एका श्वासाला त्या ठिकाणी किती नामचिंतन करायची ती गणती सांगितले, पण तेवढं नामचिंतन होणार नाही. मग परेच्या नामाने म्हणजे अजपाजपेने उलट प्राणाचा सतत आणि सतत त्या परमात्म्याचं नामचिंतन, सतत जिथे बसाल तिथे असाल तिथे काल वेळ नाम विचारत नाही, जिथे असाल तिथे त्या परमात्म्याचं नामचिंतन. पण आमचं नामचिंतन कसं झालं सांगू तुम्हाला. आम्ही ज्या परमात्म्याचं नामचिंतन सकाळी ज्या वेळेला उठतो ना, आम्ही सकाळ झाली का 5 मिनिटं फक्त रामकृष्ण हरी आमचं. किती मिनिटं? ज्ञानोबराणी महाराज कोणती माळ सांगितली जपायला? ज्ञानदेव मौन आणि जपमाळा अंतरी धरोणी श्री हरी. पहिलं म्हटलं धरोणी श्री हरी, हो त्या श्री हरीला धरून जपमाल करायचे. आमची झालं का ग? चा पाहुणं कोणाला बघ जरा, त्याला मागेच बसव, पुढे हाण नको बरं का. ही आमची अवस्था झाली परमार्थाची बरं का. परमार्थाची अवस्था संतांनी केली बरं का. संतांचा विषय नारायण झाला होता बाबांनो, म्हणून परेच्या नाम ज्ञानोबा म्हणतात त्या ठिकाणी. ज्ञानोबाराणी माळ जपली ही नाही बरं का. ज्ञानदेव मौन. टाळ कोणते वाजले पाहिजेत बाबा? कोणते टाळ वाजले पाहिजेत? अनुहात वाजते टाळ. हे 2 तास वाजतील फक्त, नंतर आमचे टाळ पुन्हा ठेवले जातील, म्हणजे आमचा भजन थांबला जाईल बरं का. भगवंताच्या नामाचं भजन थांबलं. विण्याची तार कुठपर्यंत हो? विण्याची तार कुठपर्यंत वाजेल? जो परत कीर्तनामध्ये विना आहे ना तो परत विठ्ठल. पण एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. हा खरा परमार्थ बीजेचा सांगितलाय, इथून परमार्थ सांगितलाय. मग विण्याची गरज लागणार नाही बाबांनो, मग टाळांची गरज लागणार नाहीये, मृदुंगाची गरज लागणार नाही. जेव्हा अनुहात वाजते टाळ ना, परमात्म्याच्या नामाचं परेपासना ज्यावेळेला ज्याने नामाचं चिंतन केलं ना, त्यांच्या जीवनाची येरधार चुकली. विठ्ठल विठ्ठल. जणाबाईनं माझ्या परमात्म्याच्या नामाचं का उल्लेख करावा? विठ्ठलाचंच का सांगितलं असावं? का सांगितलं असेल? मला सांगा, या विश्वामध्ये असा कोणता देव आहे तो भक्तांची वाट बघतो? कोण पाहतो? तुम्ही लाख दुसऱ्या दिंड्यांना कितीही करा, काही करा, तिथला कोणताही देव तुमची वाट बघत नाही. पण विश्वाचा विधाता आजही उद्याही आणि कालांतराने माझा बाप दीनानाथ वाट भक्ताची वाट कर ठेवोनिया गाठी, उभा चंद्र भागे तटी माझा बाप दीनानाथ वाट भक्ताची वाट ठेवोनिया गाठी, उभा चंद्र भागे. म्हणून जनाबाई त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन सांगते. जो परमात्मा भक्तांची वाट पाहतो ना, वाट पाहे उभा. कोण पाहतो वाट आपली? सकाळी 9 ते 7 ड्युटी करणाऱ्या पतीची पत्नी वाट बघत नाही. ती म्हणते तिकडच राहा, तू नाही येशील तर बरं आहे म्हणते. ही अवस्था आहे बाबानो, ही अवस्था आहे व्यवहारातली. पण विश्वाचा विधाता तुमची आमची वाट बघतोय बाबानो. परमात्म्याने वाट बघावी आपली, परमात्म्याने वाट बघावी. म्हणून जनाबाई अधिकाराने त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन का घेता नाम विठ्ठलाचे पर्वत जळतील ना बाबानो. म्हणून त्या ठिकाणी साधू संतांनी एकच केलं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल, तेने सोसे मन. पुढे काय म्हटले? परत माघारी बंधनाचा तोडू फासा. काय पुढे म्हटलं त्या ठिकाणी? 3रा चरण. बंधनापासून उकलल्या गाठी आणि देता आली मिठी. तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरीला काम क्रोध केले, षड विकारणा बाजूला काढलं आणि विश्वाच्या विधात्याला उभं केलं नाही. तो इथेच आहे, फक्त विकाराने आपण त्या ठिकाणी बाबांनो आडलो होतो. ती विषयरूपी शेवाली बाजूला काढली आणि त्या परमात्म्याला आठवलं ना बाबांनो, ज्यांनी परमात्म्याला ओळखलं ना, त्यांच्या जीवनाची येरधार चुकली बाबांनो. म्हणून त्या ठिकाणी म्हणत, तो हा देवांचाही देव आणि बलिया माझी पंढरी राव. बघा मागचे 5-7 वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मोबाईलला एक त्या ठिकाणी साम चॅनल एक न्यूज आली होती. पुण्यामधला एक सावकार त्या ठिकाणी होता, मोठा ग्रस्त श्रीमंत होता, पण वारकरी होता. विठ्ठल नामाचं महत्व सांगतो आणि पुढे चालतो बरं का. खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता, पण बाबांनो 12 दिवसात ना तो मरणार होता. मरणार होता बाबांनो. त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाबा आजोबा
तुम्ही मरणार आहात त्यावेळेला आठवलं, वारकरी होता म्हणून आठवलं, अरे परीक्षित राजा 7 दिवसात न तरत असेल, 1 तासाने खटवंग राजा त्या ठिकाणी तरत असेल, तर माझ्याकडे 12 दिवस आहेत, माझ्याकडे 12 दिवस आहेत. आणि त्या आजोबाने तिथून परेशान, इथून नाही बरं का, बीजाच्या नामातून त्या ठिकाणी सुरुवात केली. जे आम्ही आईच्या गर्भामध्ये ज्या नामाचं चिंतन करत होतो ना, ज्या नामाचं चिंतन करतो ना, त्या आजोबाने त्याच नामाचं चिंतन केलं. कारण आजोबाच्या दोन त्या ठिकाणी किडण्या खराब झाल्या होत्या. तुम्ही विठ्ठल नाव म्हणताना कसं म्हणायचं? विठ्ठल म्हणताना कसं म्हणायचं? विठ्ठल म्हणायचं का विठ्ठल म्हणायचं? विठ्ठल म्हणायचं का विठ्ठल म्हणायचं? विठ्ठल नाही, विठ्ठल. त्या किडण्यांचं स्मरण झाला पाहिजे. ठ म्हणताना इथे आलं बरं, हातात ना दोन्ही स्मरण, विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्ण शरीर आपलं हल्लं पाहिजे, मंथन झालं पाहिजे. या देहाचं काय झालं पाहिजे? मंथन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत मंथन होत नाही तोपर्यंत लोणी मिळतच नाही ना, तोपर्यंत दूधच. हे शरीर वाटतं आपल्याला, हे शरीर वाटतं. मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अरे तो परमात्मा इथेच आहे, पण देहाचं काय करायचे? मंथन करायचे. आजोबाने 12 दिवस मंथन केलं आणि 13व्या दिवशी ठणठणीत झाले. हो डॉक्टर साहेब म्हणतात, हा चमत्कार कशाने? अरे माझ्या वारकऱ्याने सांगावं, हा विठ्ठलाच्या नामाने. विठ्ठल इथे माणसाचा आलेल्या नरदेहाचा सार्थक होईल भगवंताच्या नामाने. अरे पशु पक्ष्यांचाही उद्धार झाला प्रभू परमात्म्याच्या नामाने. चला रामायणामध्ये ज्यावेळेला दशानंद रावण सीतामाईला घेऊन गेला, त्यावेळेला जटायूने पाहिलं माझी माय सीतामाई त्या ठिकाणी घेऊन चाललाय बरं का. त्यावेळेला जटायूने त्या ठिकाणी काय केलं? रावणाला अडवलं. आणि अडवल्यानंतर त्या ठिकाणी युद्ध झालं. पण जटायू भक्त राम नावाचा घेणारा रावणाला ऐकेना. कपटी रावणाने युक्ती केली, हे जटायू, अरे तुझं मरण कशामध्ये आणि माझं मरण कशामध्ये सांगून टाकूया. भक्त खरा बोला, जटायू भक्त खरा बोला, माझं मरण माझ्या पंखामध्ये. आणि रावण खोटा बोला, माझं मरण माझ्या कशामध्ये? खोटा. खोटे बोलतात ते कोण? खोटं बोलतात ते कोण? रावण. आणि खरं बोलतात ते कोण? राम भक्त. बरं रावण कुठे तुम्हाला माहितीये? लंका कुठे माहितीये? लंका इथे बघायची. लंका तुम्हाला दाखवू. लंका अहंकार रूपी रावण. बरं आलस रूपी कुंभकर्ण, कीर्तनाला आला ना झोपतोय, आलस कुंभकर्ण. आणि विवेक बुद्धी म्हणजे बिभीषण. विठ्ठल दशरथ. यो कोण? दशरथ. आणि दशरथाचा मुलगा कोण? राम. मन हे राम झाले. चला पुढे. त्या ठिकाणी मला बोलणार भरपूर त्या ठिकाणी आहे. काय सांगतो तुम्हाला मी? सांगत का तो जटायू पक्षी? ऐका, युद्ध झालं घनघोर. जटायू पक्षाने झेप घेतली, रावणाचा अंगठा त्या ठिकाणी फोडला. त्याच वेळेला रावणाने काय केलं? जटायूचे दोन्ही पंख त्या ठिकाणी छाटले गेले. विवळ झाला, रक्त वाहू लागलं. अंतकाळ जवळ आला होता. आणि जटायू भक्त त्यावेळेला बोलतोय, राम राम राम. अरे जो मरणाच्या गादीवर आता पत्करलाय, आता मरणारे जण त्या परमात्म्याचे अंशात प्रत्येक जण त्या ठिकाणी राम आहे. जटायूला कळाला, जटायू अंतकाली ज्याच्या नाम आले मुका, तुका म्हणे सुका पार नाही. राम राम. आणि त्यावेळेला राम तिथं आले होते. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आले आणि पाहता जटायू पक्षी त्या ठिकाणी विवल झालाय, रक्त वाहतोय. पण अंतकालेच्या मरणाच्या वेळेला काय बोलतोय? राम राम. कारण नामा परते तत्व वाया अनेक पंथा जाशील शनी. किती वेळे जन्माला येशील ना, किती होशील फजिती बाबा तुमची. बरं का पण म्हटलंय त्या हरिबिना जन्म तो नरकाची पायी जाणं. यमाचा पाहुणा प्राणी. 2 दिवसाचे पाहुणे होतो आपण. जटायूचं उदाहरण लक्षात ठेवा. आपण किती दिवसाचे पाहुणे आहोत? पाहुण्याने किती दिवस घरी राहावं? 14 रुपये. जावई जर घरी 1 दिवस आले, सासूबाई पुरणाची पोळी बनवते का ना? बनवता ना. घालीन टांगण वलेन चरण डोल्यानं पायन जावयाला, नाकाचा मोती ठेवील गान राखी जावयाचा. जावई प्रिय असतो बरं जा सासूबाईला त्या ठिकाणी. 1 दिवस जावई ठीक आहे, पुरणाची पोळी. दुसऱ्या दिवशी जावई राहिले बासुंदी. तिसऱ्या दिवशी जावई जर घरी थांबले ना, सासूबाई म्हणते, जावई नळाखाली बालदी ठेवली, जरा पाणी घेऊन या की. म्हणजे जावईची फजिती केली का? थोडा म्हणजे पाहुण्यानं आपल्या किमतीत राहावं बरं का. तसे आपण सुद्धा पाहुणे आहोत. कुणाचे? यमाचे पाहुणे आहोत. किती दिवस राहणार बाबांनो?
किती दिवस राहणार आहोत, कधी येईल कधी घेऊन जाईल पता नाही. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जटायूला कळाला आता मी मरणार आहे. अंत काळाच्या वेळेला जटायू राम राम म्हणतोय आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र यावं आणि प्रभू रामचंद्राने जटायूला मांडीवर घेतलं. जो राम नामाचा डंका वाजवतो त्याला मांडीवर घेतलं. बोला बोला बोला, कोणाला घेतलं? जटायूला मांडीवर घेतलं का? जो राम नाम म्हणतोय त्याला मांडीवर घेतलं. कोणाला घेतलं? राम नाम म्हणतोय त्याला घेतलं रे. अरे भगवंत भक्ताला केव्हा घेतो? जो भक्त अंत करून जो परमात्म्याच्या नामाचं चिंतन करतो ना त्यावेळेला परमात्मा त्याला जवळ घेतो रे बाबानो. जटायूला मांडीवर घेतलंय. रामायणामध्ये हा गाव आहे बरं का. ऐका पुढे काय झालं. प्रभू रामचंद्र परमात्म्याने जटायूला मांडीवर घेतलं. त्यावेळेला सुद्धा जटायू काय बोलता? राम 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 म्हणता रामजी होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. आता प्रभू परमात्मा एक बाणी एक पत्नी एक वचनी त्रिगुणात शक्ती असणारा प्रभू रामचंद्र जटायूला म्हणतो, जटायू ऐकणार रे जटायू, तुझी पंख सोन्याची करून देऊ का रे? मी देव आहे, मी विश्वाचा विधाता आहे, तुझी पंख सोन्याची करून देऊ का? जटायू म्हणतो, देवा आता उडून मी करू काय रे परमात्म्या, सांग ना. हे जटायू ऐक ना, तुम्हाला अमर करू का रे? अमर. हे देवा आता अमर होऊन मी करू काय? अरे मी देव आहे बघ ना. मला माझ्यासारख्याला जर त्या ठिकाणी देव प्रसन्न झाला असं मी काय मागितलं असतं? आपण काय मागणार? मागून काय मागणार? बोला काय मागणार? वाढावे संतान. आता आम्हाला गृही व्हावे धनधान्य. एक स्लॅब टाकले ना, हे देवा अजून एक पडू दे. एक गाडी आहे ना, अजून एक मिळू दे. हे आपलं मागणं आहे बरं का. हे आपलं मागणं आहे. सासवा म्हणतात सुना चांगला भेटू द्या आणि सुना म्हणतात सासवा चांगला भेटू द्या. कोणाला काय भेटल्यानंतर काय मागते सांगता येत नाही बाबा नो. देव म्हणतो ऐकणार. हे जटायू मागणार आहे. अरे माग काहीतरी माग. त्यावेळेला जटायू म्हणतो, देवा अरे मी ज्यासाठी आलो होतो. आता ऐका बरं का, त्यातला गाभा का म्हटला वर्म काय त्यातला ऐका. जटायू काय म्हणतो ऐका. जटायू देवाच्या मांडीवर आहे पण राम नामाचा डंका वाजवतोय, परमात्म्याचं नाम चिंतन करतोय म्हणून त्याच्या देहाचं सार्थक. बरं का ऐका. जटायू म्हणतो, देवा मी ज्यासाठी आलो होतो, ज्याच्यासाठी आलो होतो, ज्या साधनासाठी आलो होतो आणि ज्या साध्यासाठी आलो होतो ते फल मला प्राप्त झालं. मी कोणासाठी आलो होतो? परमात्म्यासाठी आलो होतो, देवासाठी आलो होतो. अरे देवाच्या मांडीवर मला मरण येते, याच्यासारखा मला फल काय भेटलं? आता काय भेटलं? मरण माझे मरून गेले. हे माझ्या जटायूने सांगावं. आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे, मी एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा. मनुष्य देहाला येऊन मी राम नामाचा डंका वाजवला. माझ्या देहाचं सार्थक भगवंताच्या नामाने झालं. नोहेने राम म्हटल्यानंतर त्या परमात्म्याच्या मांडीवर जर मरण येत असेल, जटायू पक्षाला जर राम नामाने म्हणतात त्या देवाच्या मांडीवर मरण येत असेल, तर तुम्ही आम्ही त्या परमात्म्याच्या नामाचा डंका वाजवला पाहिजे का नको? बोला विठ्ठल. तुम्ही उदाहरण दिले, दाखले दिले, सिद्धांत दिला, दृष्टांत दिला, ठीक आहे. पण जनाबाई त्या नामाने जर त्या ठिकाणी आमच्या देहाचं सार्थक होत असेल, ते नाम कसे हो? ते नाम कसे? अभंग नामाचा महिमा, देहाचं सार्थक करा भगवंताच्या नामाने. पण त्या नामाचं महत्व सांगा ना. तेव्हा जनाबाईने सांगावं, ऐशा नामाचा महिमा
शेष वर्णिता झाली, सीमा शेषाची जीवा फाटली. वेद मौनावले, वेद मौनावले बाबांनो. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण, सार जप एक नारायण. सार वेदानं सांगावं, वेदानं सांगावं. सध्या वेदांना किंमत आहे का रामनामाला किंमत आहे? वेदांची किंमत सध्या झिरो झाली. कोण घेतोय? आळंदी पंढरपूरला गेलो वेदांच्या मागे कोण लागतच नाही. लागतोय का कोण? पण बाबा जिथे नाम आहे हरिपाठाची पुस्तकं लोक भरपूर घेऊन येतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? कारण चौवेद जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे, 18 पुराणे हरिसी गाती बाबानो. हरी शिवाय त्या ठिकाणी एक हरी बरं का, त्या हरी शिवाय त्या परमात्म्याच्या नामाशिवाय काही नाही. कारण काय का ज्ञानोबाऱ्या हरिपाठामध्ये म्हणतात हरिपाठ कीर्ती आणि पवित्रची होय देह त्याचा. एक दृष्टांत सांगतो. आमच्या गावाकडे आम्ही त्या ठिकाणी सांगतो, मुंबईला आलो ना, मुंबईचा जावई जर गावाला आला खेडोपाड्यामध्ये, आता आमच्याकडे वालाच्या शेंगा भरपूर आहेत बरं का. म्हणजे येताना तुम्ही बोलले असं घेऊन आलो असतो काहीतरी टोकावरून, पण तुम्ही कोणी काही म्हटलंच ना, म्हणजे ओळखीचंही कोण नाही बरं का. चला पुढे द्या, असू द्या. आता खेड्यापाड्यातल्या पूर्वी त्यावेळेला सासू सासरे होते, मुलगी जावई त्या ठिकाणी मुंबईचे होते. म्हणून सासू सासऱ्याने विनंती केली, जावई एक दिवस बरं का या आमच्याकडे म्हणे. जाई म्हणतो ठीक आहे जाऊया म्हणे वालाच्या शेंगा खायला, पोपटी लावा म्हणे, आम्ही येतो बरं का. जावई निघाले बरं का. जावई आले, संध्याकाळची वेळ होती, चांगला बेत केला, पुरणाची पोळी, बासुंदी, भजी वगैरे सर्व काही केलं. झालं दिवाबत्तीचा टाइमिंग होता आणि त्यावेळेला सासरे बुवा पंत्या लावत होते. पंत्या काय पंत्या. आता मुंबईला लावणाऱ्या माणसांना काही त्या ठिकाणी पंत्या माहित, पण कुठेतरी मंडळी वारकरी असल्या कारण ते लावतात बरं का. पण हा जावई तर मोठा श्रीमंत होता, हायपाय राहणार होता, त्याला काय पंत्या दिवे काय माहित त्या ठिकाणी. त्याने विचारलं सासरे बुवा हे काय म्हणे. आता सासऱ्याने ओळखले, हे डोक्यावर पडले बरं का. याला दिवा पंथी माहित नाही, याला दिवा माहित नाही. म्हणजे नाही सूर्याचं पिलू आहे म्हणे. काय म्हटलं आता ज्याला पंथी माहित नाही, दिवा माहित नाही, सासरे पण 10 घरचे पाणी पिलेले होते ना हो बरं का. ते म्हणते सूर्याचं पिलू आहे. जावई आनंदी झाला. जावई म्हणतो आमच्याकडे मोठं सूर्य उगवतो, पण आमच्याकडे सूर्याची पिलं मिळत नाही बरं का. एखादा पिलू जर मुंबईला नेला तर लोक काय म्हणतील, पिलू आणला सूर्याचं. आता जावई म्हणताय सासरे सासू झोपतात कधी ना, सूर्याचं पिलू मी घेऊन मुंबईला जातोय कधी बरं का. तर रात्र झाली, 12 वाजले, ते सूर्याचं पिलू उचललं आणि बाबा त्यावेळेला केमल्याची घर असायची जुनी बरं का, एका गवताच्या वलईमध्ये त्या ठिकाणी खाली ठेवलं आणि जावई झोपायला आले बरं का. आता जावई झोपायला आले तिकडे वनवा लागला ना, आग लागली. सासू सासरे उठले, धावले, अहो धावा पाणी आणा, धावा पाणी आणा. पण जावई त्या वलईला, त्या गवताच्या पेंडीला गरगर फेऱ्या मारते. सासरा म्हणतो जावई का डोक्यावर पडलाय काय शोधताय जावई, काय शोधता. अहो तुम्ही गप्प बसा. माझं म्हणे सूर्याचं पेलू जळून राख झालं, माझं सूर्याचं पेलून जळून राख झालं. मला सांगायचं तात्पर्य की तृण अग्नी मेले समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. गवताच्या गवईला, गवताच्या वलईला एखाद्या अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर वणवा लागतो. जर राम नामाचा या देहाला स्पर्श झाला तर या देहाचं सार्थक होणार नाही. म्हणून त्या नामाचा महत्व किती मोठा आहे बाबांनो. सबसे बढ़िया कोण आहे? देव का देवाचं नाम. ज्यावेळेला हनुमंत त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र बसले होते, त्यावेळेला ऋषी त्या ऋषींचा दुर्वास ऋषी, त्यांचं नाव आता आठवत नाही, त्यावेळेला देव श्रेष्ठ की देवाचं नाम श्रेष्ठ. त्यावेळेला नारद महर्षी म्हणाले हनुमंता अरे बोल देवा तुझ्यापेक्षा नाम श्रेष्ठ. आणि खरे देवापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? गगनावरी वाढ नाम
चाड म्हणजे गुह्य ज्ञान, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून ते नाम कुठे पण द्यायचं ना बरं का. गुह्य ज्ञान गुहेमध्येच द्यावं लागतं, गुहेमध्येच द्यावं लागतं, कानफडामध्येच द्यावं लागतं, उघड्यावर नाही बरं का. म्हणून गहिनीनाथाने निवृत्ती दाताना कुठे नेलो, कुठे नेलं, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, त्या गुहेमध्येच नेलं. तो वाघाचा अवतार म्हणजे गहिनीनाथांचा दुसरा अवतार बरं का. 2 अवतार त्या ठिकाणी, तिसरा अवतार घेतला नाही. मग कोणाच्या ज्ञानोबरायांच्या मागे लागले, सोपानाच्या लागले का मुक्ताबाईचे लागले, फक्त आणि फक्त कुणाच्या, निवृत्ती दादांच्या. कारण ते शिवाचा अवतार होता आणि गहिनीनाथ म्हणजे त्या ठिकाणी विष्णूचा अवतार होता बरं का. गुरु शिष्य. मग ज्ञानोबरांनी ज्ञानदेवा सार ते प्रत्येकाच्या हातामध्ये दिले बाबांनो. ते गगनाहुनी वाढ नाम आहे. कारण नामाने नामसंकीर्तन साधन पैसोपे आणि जलतील पापे. चला रामायणामध्ये सर्वांना वृत्तांत माहिती दृष्टांत. सेतू बांधायला घेतला, नल नील जामवंत सर्व मंडळी त्या ठिकाणी सगळं सेतू बांधलं बरं का. देवाला असं वाटतं कधी कधी देवाना सुद्धा बरं का. देवानं बोललं बरं का, देवाला नाही की आमच्या नावाचं, आमचं सुद्धा नाव पाहूया. देवानं काय केलं, एक शिला दगड उचलली, पाण्यामध्ये सोडली बरं का. तालाला गेली, दुसरी उचलली, चिखलामध्ये आदळली, तिसरी गेली, पुन्हा काय बाहेर आलीच नाही. त्यावेळेला मागे बोलून पाहिलं, सन्मुख तो उभा मारुती बल भीम. आम्ही लहानपणी ज्या वेळेला सायकल चालवायचो ना, सायकल फास्ट चालवायचो, एवढा फास्ट चालवायचो आणि पडलो, कुणी पाहिलं हे नाही. काय बघायचं पहिले आपण, लागले हे पाहिलं का, कुणी पाहिलं हे पाहिलं, लागले किती हे बघितलंच ना आम्ही, पण आम्हाला कुणी पाहिलं का हे पाहिलं. आणि तेच पाहिजे, आम्ही जे कर्म करतो ना, पाप करतो ना, आम्हाला बघणारा मनुष्य पाहिजे. आम्ही सध्या भीतच नाही पाप पुण्याला भीतच नाही बाबांनो. माझीला असं वाटतं, माझीला मी डोळे पिऊन दूध पितोय पण मला कोणच पाहत नाही. अरे बाबा, तुला व्यवहारातल्या माणसाने जरी नाही पाहिलं तरी एक विश्वाचा विधाता पाहणार आहे ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शकतो तो भगवंत आहे ना. आणि मग झुडती घेतो कधी, तुका म्हणे का रे सत्कुमार झालासी आणि काय जाब देसी यमदूता. मग विचारणा होते, अरे मुड पाप्या दुराचार्या, नरदेह दिला होता ना रे, का केला आयुष्याचा मातेरा रे, आयुष्याचा मातेरा बाबांनो. म्हणून या देहाचं सार्थक करायचं भगवंताच्या नामाचा महत्व सांगितलं. प्रभू परमात्म्याने मागे वळून पाहावा, हनुमंतराया समोर होते. हनुमंतराया कधी आले देवा, पहिल्या दगडाला आल्यानंतर देवाचा आईस्क्रीम झाला. देवाने म्हणावा, असं का हनुमंतराया, असं का. तेव्हा हनुमंतराया सांगावं, देवा जो अखंड हरिनाम सत्याच्या बाजूला गेला तो तरेल का. जो राम नामापासून वंचित झाला, जो देवाच्या हातातून सुटला तो तरेल का, हे सांगायचे बर का. जो देवाच्या हातातून सुटला तो तरेल नाही बाबा, तरणार त्या ठिकाणी. म्हणून देवा त्या ठिकाणी म्हटलं, देवा त्यासाठी राम नामाचं महत्व कळण्याकरता भक्त व्हावं लागतं, देव होऊन चालत नाही. श्यामा बघा, लहान लेकरू असतो, लहान लेकरू त्या ठिकाणी दूध आईला असतं बरं का, पण आई प्राशन करते का, त्यासाठी लेकरू व्हावं लागतं, त्यासाठी लेकरू व्हावं लागतं. मग दुधाची किंमत कळते बरं का. त्या ऋतुमान काळामध्ये जो दवबिंदू मूर्खजलामध्ये दवबिंदू पडतो, तो शिंपल्यामध्ये पडल्यानंतर त्याचं काय होतं, मोती होतो, मोती. पण त्या शिंपल्याला त्याचा काय फायदा आहे का, शिंपल्याला त्याचा फायदा आहे का, त्यासाठी रसिक व्हावं लागतं, रसिक. त्या भ्रमरामध्ये सुगंध आहे, त्या फुलामध्ये सुगंध आहे, कुठून तो लांबून येतो भ्रमर त्या ठिकाणी आणि त्याचा सुगंध घेऊन जातो, पण त्या फुलाला त्याची किंमत आहे का. हे देवा, हे परमात्म्या, अरे तुझ्या नामाचं महत्व तुला कळण्याकरता तुला भक्त व्हावं लागतं, दुधाचं महत्व कळण्याकरता तुला लेकरू व्हावं लागेल, त्या फुलातला सुगंध जगण्याकरता तुला भ्रमर व्हावं लागेल, त्या शिंपल्यातला मोती कळण्याकरता तुला रसिक व्हावं लागेल. परमात्म्या तुझ्या नामाचं महत्व कळण्याकरता तुला काय व्हावं लागेल, भक्त व्हावं लागेल. देवाचा महिमा, देवाच्या नामाचा महिमा आगाध आहे बाबांनो. या नामाने अनेक जण तरले, कारण या त्रिभुवनातून एकच मंत्र असा प्रभू परमात्म्याचा आहे का, त्या नावा तो मंत्र फक्त तारक आहे, अभंगाचा नाम
नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी. या त्रिभुवनामध्ये फक्त आणि फक्त तारक मंत्र म्हणजे प्रभू परमात्म्याचा नाम आहे. या नामाने अनेक जण तरले, फक्त आपण तो नाम प्रत्येकाने त्या ठिकाणी मुखामध्ये घेऊया. बरं का, घ्यायचं का? ज्या नामाने अजामेल तरला, ज्या नामाने वाल्या कोली तरला, ज्या नामाने वेशा गणिका तरली, त्या नामाने तुम्ही आम्ही का तरणार नाही? घ्यायचं का? चला करा बघू सर्वांनी हातवरती. आज पहिला दिवस आहे ना. पंढरपूरच्या परमात्म्याला असं वाटलं पाहिजे, माझ्या गगनगिरी महाराजांना असं वाटलं पाहिजे, अरे मी लावलेला हा वसा माझ्या या अष्टविनायक मंडळाने आनंदाने भरभराटीने साजरा केलाय. आज गगनगिरी महाराजांना आनंद होत असेल, प्रभू परमात्म्याला आनंद होत असेल, यांची व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा बरं का नंतर. वा वा, सर्वांनी प्रभू परमात्म्याला आज माझं म्हणायचं बरं का. आज परत व्यवहाराला आम्ही माझं म्हटलं, एकदा देवाला माझं म्हणून बघा काय आनंद मिळतोय. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा बाबा यही मेरी पंढरपूर है. खरं सांगा बघू मनापासून बरं का. तुम्ही 1-1.5 तास त्या ठिकाणी काय ऐकलं मला माहित नाही, पण तुम्ही 2 मिनिटं त्या परमात्मा नाहीये म्हणून या नामाचा महत्व घेतला. अजामेल आणि अंत केल्याच्या वेळेला अजामेल पापरासी नामे गेला वैकुंठासी. अरे यमाच्या दूतामध्ये देवदूतामध्ये वादावाद झाला, हा गिराईक माझा आहे, हा गिराईक माझा आहे. पण म्हटलं अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, तर अंतकाल्याच्या वेळेला ज्याच्या मुखामध्ये नाम येतो ना बाबांनो, त्याला परमात्मा न्यायला येतो. म्हणून अजामेल तरला, नारायणा पाणी घेऊन ये. त्या नारायण नामाने अजामेल नारायण नाम तारक ठरला बाबानो. त्या ठिकाणी वेशा कानोपात्रा परमात्म्याने आपलं केलं तिला, म्हणून नाम कसे तारक आहे. बाबा वाल्या कोलीमा हत्यारी होता रे, हत्यारी होता, पण साधुबोध झाला आणि त्या बोधाने राम नाम दिलं, ते तारक ठरलं. बोलिले वाल्मिक तैसे कथिले रामायण. 60,000 वर्षांनंतर देव जन्माला येणार होता. राम नामाने वाल्या कोली महर्षी वाल्या कोली त्या ठिकाणी बाबांनो कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. आणि त्या वाल्मिक ऋषीने रामायण दिले. हे कशाच्या सामर्थ्याने? राम नामाच्या. म्हणून नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी. माझी वेळ झालेली त्या ठिकाणी. म्हणून जनाबाईंच्या अभंगावर जसं मला बोलता आलं बोलण्याचा प्रयत्न केला.
तुमची 5 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतली, क्षमा असावी बरं का, क्षमा असावी. कीर्तन थोडं उशीर झालं सुरू म्हणून त्या ठिकाणी मी वेळेवर आलो होतं, पण थोडं 10-15 मिनिटं मागे पुढे होतं. असं दे, जास्ती वेळ घेणार नाही, पहिला दिवस आहे म्हणून परमार्थ करत राहा बरं का. जीवनामध्ये जोपर्यंत परमार्थ करत नाही तोपर्यंत जीवनाची दशा बदलत नाही बाबांनो. संतांच्या जीवनातली दशा बदलली कारण संतांनी परमार्थाचा अर्थ जाणला. परमार्थ परमार्थ व्यवहारातला अर्थ नाही सांगितला, परमार्थातला अर्थ सांगितला आहे. म्हणून परमार्थ कोणत्या वयामध्ये करायचा, कोणत्या वयामध्ये करायचा. कीर्तन संपलं बरं का. परमार्थ कोणत्या वयामध्ये करायचा आजी, वय झाल्यानंतर नाही का, नाही ना. तरणा भाग्यवंत एक दृष्टांत सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम करतो. ऐका, मी जास्ती गोष्टी सांगत नाही पण एक सांगून जाते तुम्हाला. ऐका, परमार्थ तारुण्य अवस्थेमध्ये बरं का, तारुण्य अवस्थेमध्ये केलेला परमार्थ शेवटला फलद्रूप ठरतो आणि तारुण्य अवस्थेमध्ये केलेला प्रपंच संसार शेवटला दुःख रूप ठरतो. बाईल म्हणे खरं मरता तरी नासिले घर, जिला वाशीचा सांडपाण्याचा कुठला बाजार फिरवला, आता गड्याच्या हातातून काबार कष्ट होणार म्हणून म्हणते मी याला मरल तर बरा आहे. अरे पण होतं तेव्हा केलं ना. या नाम संसार हरी संसारा लटका, जीवाला लागला चटका, या संसाराच्या पायी राम नाम लटिका, व्यवहार दुःख बांधवडी सगळं संसार बाबा त्या ठिकाणी. म्हणून परमार्थ तरणा भाग्यवंत, तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ करा. एका खेड्यामध्ये त्या ठिकाणी आजीबाई होती, उरण भागामध्ये कीर्तन होतं, रात्री कीर्तन होतं. सांगितलं बाबा कीर्तन झाल्यानंतर एक 80 वर्षाची आजीबाई माझ्या समोर आले. कीर्तन संपलं बरं का, 80 वर्षाची आजीबाई समोर आली. आता जाणार होती कुठे, जाणार होती बाबा त्या ठिकाणी. 80 वर्षाची आजीबाई, डोक्याची अनारकली, डोळ्यांना मोतीबिंदू, चेहऱ्याची खोबऱ्याची वाटी, हातामध्ये आली होती लाठी बरं का. जाणार आहे आता स्मशान भूमीवर त्या ठिकाणी जाणार आहे, पण काठी टेके 80 वर्षाची आजीबाई माझ्या समोर आली आणि आजीबाई म्हणते बुवा मस्त रे कीर्तन झालं, सुंदर झालं. मी म्हटलं आजीबाई ठीक आहे काय करू. आजी 80 वर्षाची आजीबाई म्हणते हे बुवा ऐकणार आहे, माझं एक काम करणार. काय म्हटलं, माझं एक काम करणार. आता किती वर्षाची आजीबाई, 80, डोक्याची अनारकली, हातामध्ये लाठी, चेहऱ्याची खोबऱ्याची, डोळ्यांना मोतीबिंदू, पण कीर्तनाला आली होती. बुवा काम करणारे, ऐकणारे, ऐक नाही काम कर. मी म्हटलं आजीबाई सांग तर खरं, झालं तर मी करील ना काम. बुवा हे ऐक ना, हे माझ्या गाळ्यात माल घालणारे म्हणते. किती वर्षाची आजी, आता जायची वेळ आले बरं का, पण 80 वर्षाची आजीबाई म्हणते बुवा गळ्यामध्ये माल घाल. मलाही असं वाटलं गेले 22 वर्ष या मंडळाने त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाला एखादा वारकरी झाला तर बघू या माली हंदत पाठी, म्हणजे मी नाही बरं का, अधिकार नाही. म्हणजे गळ्यामध्ये 2-3 माला घातलात, एखाद्याने सप्त्यामध्ये घातली माल तर आमच्या सप्त्याचं सार्थक होईल ना. द्यायचं होईल तेव्हा आपल्या सप्त्याचं सार्थक होईल ना. मी आजीबाईला म्हटलं ठीक आहे आजीबाई, माझ्या गळ्यामध्ये 3 मालात एखादी माल द्यायला मला काही टेन्शन नाही, मी देतो. मग तुम्ही उठू नका हो, ते एखादा उठेल ना बुवा माल घाला म्हणे, ना तर एखादा उठला ना तर माल घाला, पुण्य वाचं, पुण्यवान होईल माल घातल्यावर. अजिबात ना माल बी घालायची नाही म्हणतात. 80 वर्षाची आजीबाई म्हणते बुवा माल घाल. म्हटलं घालतो का आजीबाई माल, पण या वयामध्ये का माल घालतेस. तुम्हाला आजीबाईचं उत्तर ऐकायचे. 80 वर्षाची आजीबाई म्हणते बुवा मी का माल घालते सांगू का. बुवा आता चावं नाही र म्हणून माल घालते. चावत नाही म्हणून देव जवळ घेईल, देव घेईल नाही तसं नाही. देव भावाचा भुकेलाय बाबांनो. म्हणून तारुण्यपणे केलेला, तारुण्य अवस्थेमध्ये केलेला परमार्थ शेवटला फलद्रूप ठरतो. म्हणून बाबांनो तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी परमार्थ करत राहा. जीवनामध्ये कधी कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कधी कोणाचं वाईट करू नका. एखाद्याच्या बद्दल चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, नका बोलू, पण त्याच्याबद्दल वाईट पण बोलू नका रे. जन्म देणाऱ्या मायबापाला सांभाळता नाही आलं तरी चालेल दादा, सांभाळू नका, पण लाता बुक्क्याने पण मारू नका रे, लाता बुक्क्याने पण मारू नका. आपल्या गावातल्या, आपल्या शहरातल्या एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला चांगल्याची संगत लावता नाही आली तरी चालेल, नका लावू, पण त्यांना व्यसनाच्या आणि पॅशनाच्या आहारी पण नेऊ नका. एक शेवटचं वाक्य सांगतो, ज्या शहरामध्ये असेल, ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असेल ना, त्या सप्त्याला तुम्हा आम्हाला 10-50 रुपये देता नाही आले तरी चालतील,
नका देऊ, तुमच्या 50 रुपयावर आमचा सप्ताह राहिला नाही. पण देवा शपथ नारदाच्या गादीवर सांगतोय, जो अखंड हरिनाम सप्त्याला, देव कार्याला आणि चांगल्या माणसाला आडवा येतो ना, देव त्याला आडवं केल्याशिवाय सोडत नाही रे, देव त्याला आडवं केल्याशिवाय सोडत नाही. म्हणून तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तम उरे कीर्ती मागे, या युक्तीप्रमाणे जीवन एकदाचे देहाचं सार्थक करा भगवंताच्या नामाने, तर या त्रिभुवनामध्ये तारक फक्त भगवंताचं नाम आहे. ज्ञानेश्वर देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो द्या. ज्या ईशा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो. देहाचे जणाबाईंच्या अभंगावर जसं मला बोलता आलं बोलण्याचा प्रयत्न केला.